शुद्धास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. हे बघा, विरांश आलेला आहे आमच्या घरी. आज आहे रविवार संध्याकाळी विरांश आलेला आहे आणि त्याला पाहिजे असतं गोड काहीतरी ते आजी. त्याला पाहिजे असतं लाडू. आता मी म्हटलं कशाचं लाडू देऊ आता तुला. आणि विरांशला पाहिजे होता लाडू. मला म्हणे लाडू पाहिजे आजी, लाडू पाहिजे. म्हणून आता कशाचा लाडू बनवू. तर पडदिशी काय केलं, बेसन घेतलं थोडं. हे पहा, अगदी बेसनचं एकच लाडू होईल असं मी विरांशला फक्त एक बेसनचा लाडू होईल असं मी घेतलेलं आहे. बेसन पीठ. कारण का आता कुठला लाडू बनवू मी. आता पटकी झट हे होऊन जाईल, गार होईल. आता कसं वातावरणसुद्धा कसं गार आहे, तर पटदिशी होऊन जाईल यासाठी मी बेसन लाडू करते. आता विरांशला लाडू फार आवडतात. त्याच्या घरी तरी मी परवा दिवशी लाडू करून ठेवलेले आहेत ड्रायफ्रूट्सचे. खातो का नाही कोणास ठाऊक. एक दिवस पहिल्या दिवशी खाल्लं त्यांनी. मग त्याला आत्ता मी अंजीर दिलं खायला. काहीतरी गोड दे ना. आमचा गोड घाशी विरांश. गोड घाशी आहे ना तू. हो, गोड घाशी. अरे ते लाडू कसे जा. विरांशला मी इन्स्टंट लाडू करून दिलेला आहे. बेसन लाडू. ते आता कसं बेसन लाडू काय होतं, थोडं चांगलं तूप हे असल्यामुळे ते पिघळतं. हे बघा, गडबडीत पटदिशी 2 लाडू झाले बघा. 2 लाडू केलेत, बेसनचे लाडू. थोड्या वेळाने तो घट्ट होईल. बघा, अशा प्रकारे माझ्या विरांशला झटकीपट लाडू करून दिले 2. विरांशने काही मागितलं आणि नाही दिलं नाही असं होत नाही, सहसा देतच असते. आता स्वयंपाकाला करायची मला सुरुवात. खिचडी बनवायची सासूबाईंना आता संध्याकाळी. हे बघा, विरांश आत्ता घरी गेला. रसिका येऊन घेऊन गेली त्याला त्याच्या घरी. आणि सासूबाईंचं झाले जेवण. सासूबाईंना पण खिचडी बनवली मी आणि सासूबाईंचं झाले जेवण. तर आम्ही थोड्या वेळाने जेवायला बसू. आणि विरांश त्याला जे पाहिजे ते मागत असतो. लगेच लाडू पाहिजे. तो फ्रीजमध्ये सगळीकडे हुडकतो लाडू कुठं ठेवला आहे का. आमच्याकडे लाडू नव्हता म्हणून त्याला झटकीपट बेसन लाडू करून दिले. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आता माझा इकडं स्वयंपाक चालू झाला आहे. आज आहे सोमवार आणि आज आमच्या मावशीबाई येणार नसल्यामुळे काय झालं, विरांशकडे मी आता जाणार नाही. सकाळच्या वाजल्यात बघा 9:15 झालेले आहेत. सासूबाईंना आंघोळ घातलेली आहे यांनी आणि त्यांचा पहिला नाश्ता बनवते सासूबाईंचा. इकडे पोळ्या झाल्या आहेत, भाजी पण झालेली आहे आणि दोडका आणि हिरवी मिरची मी चिरून ठेवली. ही भाजी खास माझ्यासाठी बनवणार आहे. पोकळ्याची भाजी ऑलरेडी मी बनवून ठेवलेली आहे इकडे खाली. आणि यात पोळ्या आहेत. सकाळ झाली की अशी माझी धावपळ चालू होती. तर आज म्हणलं तर सासूबाईंना रोज काय द्यावं हा प्रश्न पडतो मला नाश्त्याचा. तर बघा, आता मी हे गूळ घेतलेला आहे. तर आज मी गुळाचा सांजा करणार आहे, म्हणजे गुळाचा शिरा. हे पहा, इकडं मी गुळाचा सांजा बनवते आहे. गूळ घालून शिरा. म्हणजे रोज काय नाश्त्याला बनवा हा प्रश्न पडत असतो सासूबाईंना. आणि कसं मऊसूद द्यावं लागतं त्यांना. गिळायचा प्रॉब्लेम गिळायला येत नाही वयामानानुसार. रोज काय बनवा हा प्रश्न असतो, पण मी तर सोडवत असते प्रश्न. हे बघा, इकडे अशा प्रकारे सासूबाईंसाठी गुळाचा सांजा बनवलेला आहे. त्यांच्यासाठी असा मऊसूद बनवावा लागतो. आणि आता खायला घालते. हे पहा, इकडं ना पोहे भिजवलेत आम्हाला नाश्त्यासाठी. हे म्हणजे रोज जरी पोहे दिले तरी मला चालेल. माझ्या मिस्टरांना कंटाळा नाही येत म्हणे पोहे खाल्ल्याचं. पोहे रोजचे असले तरी.
चला इकडे बनवत आहे मी पोहे. तर तेल जास्त झालं का काय कोणास ठाऊक. तर या सगळेजण नाश्ता करायला मित्रमैत्रिणींनो. हळद नंतर टाकते मी कढई ह्याच्यामध्ये. कांदा बटाटा परतून घेते पहिला आणि मग हळद त्याच्यात टाकते. बटाटा कांदा घातला मस्त हे होतं, चव लागते, टेस्ट बटाट्याने. इकडे बनवलेत मी पोहे. लिंबाचा रस टाकते त्याच्यामध्ये. असं तुमच्याकडे कोण पोहे प्रेमी आहेत का मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सांगा. माझा नवरा म्हणतो मला तर रोज पोहे जरी दिले तरी कंटाळा येत नाही. तर तुम्हाला पण आवडतात का असे पोहे, रोज पोहे दिले तरी? चला लिंबू पिळून झालेलं आहे पोह्यामध्ये आणि पोहे इकडे रेडी झाले. तोपर्यंत त्यांचं तिकडे माझ्या मिस्टरांचं रील बनवणं चालू असतं. चला कोथिंबीर वरनं टाकणार आहे. कोथिंबीर घातली पोह्यामध्ये. कोथिंबीर 50 रुपयाला पेंडी झाली आहे मैत्रिणींनो. पालेभाज्या खूप महाग झाल्यात आता सध्या. कालच रसिकाने भाजी आणली माझ्यासाठी, पालेभाजी 50 रुपये 40 रुपयाला पेंडी. आता कोथिंबीर तर 50 रुपयाची आहे. चला या नाश्ता करायला. हे पहा दुपारचे वाजलेत 1 आणि मग सासूबाईंना जेवायला घालायचं आहे. तर सासूबाईंना मी उठून बसवले. बापरे हे बघा जीव गेला. एकटे उचलण्यासारखे नाही सासूबाई, हात जोड आहेत. आणि रोज काय होतं, मावशी मी तिथं जागेवर बसूनच त्यांना खायला घालतात, म्हणजे बेडवरच. म्हटलं आज आपण त्यांना ना सोफ्यावर उठून बसूया आणि खायला घालूया. हे पहा कसं तरी उचलून इथं यांना बसवलं. आता खायला घालते. हे पहा इकडे मी दोडक्याची ना माझ्यासाठी खास चटणी बनवते. बघा सगळ्यांचं करता करता आपल्यासाठी काही करणं हे राहूनच जातं, आपली आवड. म्हणजे आता हे दोडके बाहेर जाण्यापेक्षा त्याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे मी, हिरवी मिरची लसूण मी एवढंच घातलेलं आहे. आणि छान तिथे आता परत ते आणि अशा प्रकारे दोडक्याची चटणी माझ्यासाठी बनवते. चला तर मग भेटूया अशाच नवीन एखाद्या मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.